हॅलो एव्हरीवन. आजच्या इंटरनॅशनल मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण जो थर्ड युनिट स्टार्ट केलाय त्यामध्ये अगदी आपण लास्ट पॉइंट पर्यंत आलोय की तुमचं इंटरनॅशनल मार्केटिंग त्यामध्ये कशा पद्धतीने प्रोसेस आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यामध्ये 4P चा कसा वापर केला जातो, मार्केटिंग मिक्स कशा यूज केल्या जातात, तर त्यातलाच एक पार्ट तुम्हाला आणखी दिलेला आहे की इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये कुठल्या टाईपचे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स यूज केले जातात. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा मार्केटिंगचा, कारण की जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करता तेव्हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की ते प्रोडक्ट्स वेल कंडिशन मध्ये फायनल कस्टमर पर्यंत पोहोचवणं. मग अशा केसमध्ये तुम्हाला खूप प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. त्यातल्या त्यात जर तुमचं इंटरनॅशनल मार्केटिंग आहे तर इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये ओव्हरसीज मार्केटमध्ये जेव्हा तुमचा प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट केला जातो तेव्हा ते जे डिस्टन्स असणार आहे ते खूप जास्त असणार आहे आणि त्यामध्ये जे सेलिंगचा प्रकार होतो, डायरेक्ट सेलिंग किंवा इनडायरेक्ट सेलिंग, अशा पद्धतीने तुम्हाला हे सिलेक्शन ऑफ ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशन चॅनल त्यामध्ये डायरेक्ट सेलिंग आणि इनडायरेक्ट सेलिंग तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर इथे आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जेव्हा आपण सेलिंग करतो, डायरेक्टली सेल करतो, त्यामध्ये आणि इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स आहे, तिथे कशा पद्धतीने कंट्रोल केलं जातं, कंट्रोलिंग सिस्टीम कशी असेल, तिथल्या मार्केटचा स्टडी करण्यासाठी काय केलं जाईल किंवा तुम्हाला ते बेनिफिशियल असेल का ऑर्गनायझेशनला किंवा फर्मला, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे आता काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. अतिशय सिंपल आणि साध्या लँग्वेज मध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही मार्केटिंग मागच्या वर्षीपासून स्टडी करताय त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला अतिशय इझिली समजतो. इथे डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय आहे, तर it is a employed when a manufacturer develops an overseas channel. This channel requires that the manufacturer deals directly with the foreign party without going through an intermediary in a home country. म्हणजे फॉरेन मार्केटमध्ये जेव्हा मला माझं प्रोडक्ट पाठवायचं आहे ऍज अ मॅन्युफॅक्चरर, मी कसं चॅनल हे करेल, सिलेक्ट करेल, तर डायरेक्ट सेलिंग मध्ये इंटरमिडियरीचा वापर केला जात नाही. म्हणजे तुमच्या होम कंट्री जी आहे, फॉरेन मार्केटमध्ये सेल करताना तिथली जी होम कंट्रीज, आपण फॉरेन मार्केटला होम कंट्री म्हटलं की त्या होम कंट्री मधला कुठलाही दुसरा चॅनल आपण यूज करत नाही आहोत. आपण आपल्या कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये डायरेक्टली ते प्रोडक्ट सेल करतो, म्हणजेच इंटरमिडियरी कुठलाही चॅनल इथे असणार नाहीये. द मॅन्युफॅक्चरर मस्ट सेट अप द ओव्हरसीज चॅनल टू टेक केअर ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज बिटवीन द कंट्रीज. Manufacturer whole responsibility इथे घेतो. Being responsible for shipping the products to foreign market itself, manufacturer export through its own internal exports. म्हणजे एक्सपोर्ट करताना त्यांचे एक्सपोर्ट डिपार्टमेंट्स असतात, म्हणजे मॅन्युफॅक्चररचे, ऑर्गनायझेशनचे, तर त्या एक्सपोर्ट डिपार्टमेंटच्या थ्रू ते काय करतात की शिपमेंट वगैरे केली जाते त्या प्रोडक्टची, म्हणजे डायरेक्ट सेलिंग होतं. द ऍडव्हान्टेज ऑफ डायरेक्ट एक्सपोर्टिंग फॉर कंपनी इन्क्लूड मोर कंट्रोल ओव्हर द एक्सपोर्ट प्रोसेस. ऑब्विसली जेव्हा एखादी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असते तेव्हा आपण ती सिस्टीम अंडर कंट्रोल ठेवण्यासाठी पूर्णपणे सक्षम असतो. लक्षात येतं, अगर कोई और आपका काम कर रहा है तो वो उतना रिस्पॉन्सिबिलिटी नहीं ले सकता जितने कि आप अपने खुद के प्रोडक्ट की ले सकते हो. तो मैन्युफैक्चरर का रोल यहाँ पे बहुत इंपॉर्टेंट है. सो potentially higher profits and closer relationship to the overseas buyer and marketplace. यहाँ पे आपका कस्टमर आपके साथ ही डायरेक्टली बात कर सकता है, कम्युनिकेशन आपके साथ है तो ऑब्वियसली आपका रिलेशनशिप बनता है. इनडायरेक्ट कम्युनिकेशन अगर रहता है, इनडायरेक्ट सेलिंग हम आगे देखने वाले, लेकिन यहाँ पे अगर डायरेक्ट सेलिंग कर रहे हैं आप लोग तो आपका डायरेक्टली कॉन्टेक्ट आपके ओवरसीज बायर के साथ यानी कि वहाँ के कस्टमर के साथ होगा और उसकी वजह से आपका रिलेशनशिप मेंटेन होगा या क्लोजर रिलेशनशिप बनेंगे. दिस एडवांटेज डू नॉट कम इजीली हाउएवर सिंस द कंपनी नीड्स टू डिवोट मोर टाइम और पर्सनल एंड कारपोरेट रिसोर्सेज दैन आर नीडेड विथ इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग. यानी कि हर एक मतलब कि ये जो प्रोसेस है जितनी इजीली आपको यहाँ पे बताए उतना तो इजी नहीं रहता है. किसी चीज को कंट्रोल करना, किसी चीज का मैनेजमेंट करना, हर चीज के लिए आप रिस्पॉन्सिबल हो. तो अगर आपको हाई प्रॉफिट्स चाहिए तो ये जो डायरेक्ट सेलिंग मेथड है ये बहुत यूजफुल, बेनिफिशियल है. ओवरसीज बायर के साथ जो रिलेशनशिप बनती है उसके अंदर उन्होंने बताया है कि आपका डिवोशन होता है यहाँ पे
जो डिव्होशनल वर्क तुम्हाला माहितीच असेल की मॅन्युफॅक्चरर इथे जेव्हा जास्तीत जास्त वेळ त्या प्रोसेससाठी देणार आहे तेव्हाच ती रिलेशनशिप मेंटेन होईल. अशीच चालता चालता तर कोणाशी आपली तुम्हाला इन जनरल लाईफ मध्ये माहिती रिलेशनशिप मेंटेन ठेवण्यासाठी थोडाफार तुम्हाला डिव्होशन तुमचं असलं पाहिजे. मग इथे तर तुमचा बायर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, फॉरेन मार्केटचा बायर आहे. मग तुम्हाला त्यासोबत जेव्हा रिलेशनशिप बनवायची तेव्हा तुमची सर्व्हिस पण त्या टाईपची असली पाहिजे की ज्यामुळे तुम्ही त्या कस्टमरला सॅटिस्फाय करू शकाल, त्या मार्केटमध्ये लॉंग टर्म पर्यंत तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल. तर इथे डायरेक्ट एक्सपोर्टिंग हैज अ नंबर ऑफ प्रॉब्लम ऑल्सो. इट इज डिफिकल्ट चॅनल टू मॅनेज इफ द मैन्युफैक्चरर इज अनफैमिलियर विद द फॉरेन मार्केट. अभी यहाँ पे डायरेक्ट एक्सपोर्टर जो है, डायरेक्ट एक्सपोर्टिंग जो किया जाता है उसके अंदर कौन से प्रॉब्लम्स है कि मैन्युफैक्चरर का फैमिलियर होना बहुत जरूरी है फॉरेन मार्केट के साथ. अगर आप फैमिलियर ही नहीं हो तो रिलेशन कैसे बनेगा? रिलेशन बनाने के लिए उनके हैबिट्स को स्टडी करना है, उनके कल्चर को स्टडी करना है, वहाँ के मार्केट एनवायरनमेंट को स्टडी करना है, पॉलिटिकल स्टडी है, लीगल स्टडी है. तो इन सारी चीजों की वजह से एक फैमिलियरिटी आती है. अगर आप अनफैमिलियर हो मतलब आपके पास उस मार्केट रिलेटेड कोई भी नॉलेज नहीं है तो वहां पे कोई किसी चीज को सेल करना इतना आसान नहीं होगा. तो विदाउट अ लार्ज वॉल्यूम ऑफ बिजनेस मैन्युफैक्चरर may find it too costly to maintain the channel. Okay, so there are several types of intermediaries associated with the direct and indirect channels. अभी types of direct channels, अभी direct जो चैनल है उसके कितने टाइप्स है, मतलब डायरेक्टली किस तरह से किया जाता है. द फॉरेन डिस्ट्रीब्यूटर से, फॉरेन डिस्ट्रीब्यूटर इज अ मर्चेंट who purchases merchandise from an एक्सपोर्टर. एक्सपोर्टर मतलब यहाँ पे हमने जो मैन्युफैक्चरर स्टडी किया ना, जो अपने प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करता है, तो एक्सपोर्टर क्या करता है कि जो ये फॉरेन डिस्ट्रीब्यूटर से, दैट इज कॉल्ड मर्चेंट. तो ये मर्चेंट क्या करते हैं, एक्सपोर्टर से वो प्रोडक्ट परचेस कर लेते हैं एंड रीसेल इट ऍट अ प्रॉफिट. मतलब ये इंटरमिडियरी है, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मध्यस्थीकरण, किंवा जो मॅन्युफॅक्चरर आहे, एक्सपोर्टर आहे, त्याच्याकडून ते परचेस करून प्रॉफिट वर ते काय केले जातात, फॉरेन मार्केटमध्ये सेल केले जातात. फॉरेन डिस्ट्रीब्युटर जनरली प्रोव्हाइड सपोर्ट अँड सर्व्हिस फॉर द प्रोडक्ट, रिलिव्हिंग द एक्सपोर्ट कंपनी ऑफ दीज रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे तुमच्या ऍज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण इनडायरेक्टली कोणावर टाकतो, जो आपला डिस्ट्रीब्युटर आहे. डिस्ट्रीब्युटर मग काय करेल की सपोर्ट प्रोव्हाइड करतो तुम्हाला. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः रिस्पॉन्सिबल राहण्याची गरज पडत नाही. तुमचे जे प्रोडक्ट्स आहे, जी सर्व्हिस आहे ती प्रोव्हाइड करताना जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्या डिस्ट्रीब्युटरवर जाते. लक्षात आलं? सो the distributor usually carries an inventory of products and sufficient supply of spare parts and maintains adequate facilities and personnel for normal servicing ऑपरेशन्स. आता जे काही ऑपरेशन्स केले जातात ते कसे केले जातात, तुम्ही इथून परचेस केला आणि तिथे फॉरेन मार्केटला सेल केला असं तर होणार नाहीये. मग ते काय करतात की इन्व्हेंटरी प्रोडक्ट्स परचेस करतात. इन्व्हेंटरी प्रोडक्ट्स म्हणजे काय की त्यामध्ये खूप सारे पार्ट्स येतात. आपण वेअर हाऊसिंग आणि इन्व्हेंटरी ही सिस्टीम लॉजिस्टिक मध्ये स्टडी केलेली आहे की इन्व्हेंटरी मध्ये जे काही पार्ट्स असतात, आता एखादा प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारे पार्ट्स पण असतात तर ते पण स्टोअर केले जातात. मग अशा केसमध्ये तुमचा जो काही फिनिश प्रोडक्ट आहे त्याचे स्पेअर पार्ट्स ते सप्लाय करण्यासाठी किंवा ते मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय करता की सर्व्हिस ऑपरेशन्स करता as a distributor, foreign distributor. The distributor typically carries a range of non-competitive but complementary products. आता जसं तुम्ही काय केलं सपोज की कुठलाही एक स्टुडंट आहे, आता टीवायचा आपण एक्झाम्पल घेऊया. तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, तुमच्याकडून मी ऍज अ फॉरेन डिस्ट्रीब्युटर म्हणून प्रोडक्ट्स परचेस केले. त्या प्रोडक्ट्स परचेस करताना मी इन्व्हेंटरी प्रोडक्ट्स परचेस केले, म्हणजे लिस्ट ऑफ द पार्ट्स, म्हणजे जे काही प्रोडक्ट्स बनवण्यासाठी लागणारे पार्ट्स आहेत आणि मी ते काय केले की प्रॉफिट मध्ये बाहेरच्या कंट्रीज मध्ये सेल केले. तर मग इथे पेमेंट टर्म्स कशा आहेत अँड द लेंथ ऑफ असोसिएशन बिटवीन द एक्सपोर्ट कंपनी अँड द फॉरेन डिस्ट्रीब्युटर आर एस्टॅब्लिश बाय कॉन्ट्रॅक्ट.
मग आता मी जेव्हा तुमच्याकडून प्रोडक्ट्स घेतले, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, मी डिस्ट्रीब्युटर आहे, तर तुमच्याकडून परचेस करताना त्या दोघांमध्ये काय झालं, एक कॉन्ट्रॅक्ट तयार झालं. सम एक्सपोर्ट कंपनीज प्रेफर टू बिगिन विथ अ रिलेटिवली शॉर्ट ट्रायल पिरियड and then extend the contract if relationship proves satisfactory to both the parties. अगर मैं आपके लिए क्या करती हूँ कि मेरी सर्विस कैसी है कि सेटिस्फैक्ट्री है एज अ डिस्ट्रीब्यूटर, तो शायद पॉसिबल है कि वो कॉन्ट्रैक्ट हम क्या करेंगे, थोड़ा सा एक्सटेंड करेंगे। स्टार्टिंग में तो हम क्या करते हैं कि शॉर्ट पीरियड के लिए हम लोग वो कॉन्ट्रैक्ट बनाते हैं। अगर हमें लग रहा है कि इनका परफॉर्मेंस सही है, ये डिस्ट्रीब्यूटर हमें क्या करता है कि प्रॉफिट मिलता है, हम सेटिस्फाई इसकी सर्विस से, तो हम वो कॉन्ट्रैक्ट एक्सटेंड कर लेते हैं और बढ़ाते हैं उसका टाइम पीरियड। ओके। फॉरेन रिटेलर्स भी है जो कौन सा काम करते हैं, सेलिंग का काम करते हैं, डिस्ट्रीब्यूट इंटरमीडियरी का काम करते हैं। रिटेलर्स क्या करते हैं, फिर कंपनी में आल्सो सेल डायरेक्टली टू फॉरेन रिटेलर। फॉरेन के जो रिटेलर है उनको कंपनी सेल करती है उनके प्रोडक्ट्स। ऑल्दो इन सच अ ट्रांजैक्शन products are generally limited to consumer lines, and the growth of major retail chains in the market such as Europe and Japan has created new opportunities for this type of direct sale. जास्तीत जास्त तुम्हाला रिटेलर्स कुठले या एक्सपोर्टिंग किंवा इम्पोर्टिंग मध्ये आहेत, तर हे जर बघायचं असेल तर तुम्हाला युरोप आणि जपानचं एक्झाम्पल दिलेलं आहे की तिथे जी रिटेल चेन आहे त्यांची जी काही ग्रोथ आहे किंवा ते ज्या स्टेजला आहे ग्रोथच्या, तर ते काय करतात, मोस्टली अशा पद्धतीने इंटरमिडियरीचा रोल करतात किंवा ह्या पद्धतीने प्रोडक्ट सेल केले जातात त्या फॉरेन मार्केटमध्ये, म्हणजे रिटेलर्सच्या थ्रू. Okay, the method relies mainly on traveling sales representative who directly contact foreign retailers, although results may be accomplished by mailing catalogs, brochures or other literature. मग त्यांच्यासोबत काय केलं जातं, कम्युनिकेशन कसं केलं जातं की सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते काय करतात, तुमचे जे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहेत होम कंट्री मधले, ते डायरेक्टली फॉरेन कंट्री मधल्या रिटेलर्सशी कम्युनिकेट करतील, मग त्यासाठी मेल केला जाईल, काही ब्रॉशर्स तुम्हाला पाठवले जातील आणि तुमचं लिटरेचर म्हणजे काय की त्या रिलेटेड असणारी इन्फॉर्मेशन डेटा काय केला जाईल, पास केला जाईल. द डायरेक्ट मेल अप्रोच हॅज द बेनिफिट्स ऑफ एलिमिनेटिंग कमिशन्स. म्हणजे तुम्ही आता हे कम्युनिकेशन जेव्हा करताय, तुमचा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो कम्युनिकेशन करताना त्याचं कमिशन पण असणार आहे. मग हे कमिशन कुठल्या ह्याच्यामुळे आपल्याला कमी करता येतं, तर मेल हा डायरेक्ट मेल हा जो पार्ट येतो यामध्ये, कम्युनिकेशनचा जो मीडिया तुम्ही यूज करता मेल मेल करणं, तर त्यामुळे तुम्हाला इथं कमिशन द्यावं लागणार नाहीये. रिड्युसिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड रिचिंग अ ब्रॉडर ऑडियन्स, म्हणजे तुम्ही काय करू शकता की तुम्हाला इथे ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स पण येणार नाही, कमिशन देण्याची गरज नाही, मेल जर पाठवला तर मेलच्या थ्रू बरीचशी इन्फॉर्मेशन डेटा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता फॉरेन मार्केटमध्ये. फॉर बेस्ट रिझल्ट्स however a firm that use direct mail to reach foreign retailers should support it with other marketing activities, and manufacturers with ties to major domestic retailers may also be able to use them to sell abroad. म्हणजे हे जे रिटेलर्स आहेत, तर मेजर डोमेस्टिक रिटेलर्स म्हणजे काय की त्या फॉरेन मार्केटमध्ये असणारे जे रिटेलर्स आहेत किंवा ते काय करतात, त्यांच्या मार्केटमध्ये तुमचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस काय करू शकतात, सेल करू शकतात, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी तुम्ही इन्फॉर्मेशन मेलच्या थ्रू काय केलेली आहे, पाठवलेली आहे. ओके. Many large retailers maintain overseas buying offices and use these offices to sell abroad with practicable. म्हणजे रिटेलर्स काय करतात, ओव्हरसीज बाईंग ऑफिसेस म्हणजे की आपल्या कंट्री मधले रिटेलर्स काय करू शकतात, सॉरी फॉरेन मार्केटमध्ये जे रिटेलर्स आहेत, फॉरेन रिटेलर्स आहेत, ते आपल्या मार्केटमध्ये एखादं ऑफिस पण काय करू शकतात, मेंटेन करू शकतात, की ज्या ऑफिसच्या थ्रू आपण फॉरेन मार्केटमध्ये काय करू शकतो, सेलिंग करू शकतो. म्हणजे अगदी मेल करण्याची पण गरज पडत नाही तुम्हाला, तुम्ही त्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट केला की ते ऑफिस फॉरेन मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट करेल. अशा पद्धतीने फॉरेन रिटेलर्स हा एक इंटरमिडियरी वापरला जातो. डायरेक्ट सेल्स टू एंड युजर्स. आता
business may sell its products or services directly to end users in foreign countries. These buyers can be foreign governments. आता जेव्हा फॉरेन मार्केटमध्ये डायरेक्ट तुमचा सेल केला जातो एखादा प्रोडक्ट, तेव्हा तिथे बाय करणारा कोण असेल, तर तिथलं गव्हर्नमेंट असेल, फॉरेन गव्हर्नमेंट, इन्स्टिट्यूशन्स किंवा काही संस्था असतील, त्यामध्ये जसं आता हॉस्पिटल्स आहेत किंवा बँक्स आहे, स्कूल आहे, बिझनेसेस आहेत. बायर्स कॅन बी आयडेंटिफाईड ॲट ट्रेड शोज. ओके, थ्रू इंटरनॅशनल पब्लिकेशन और थ्रू गव्हर्नमेंट कॉन्टॅक्ट. म्हणजे ते पब्लिकेशनच्या थ्रू काय करतील, तो जो काही डेटा आहे त्या प्रोडक्ट सर्व्हिस रिलेटेड, तर ते आयडेंटिफाय करतील ट्रेड शोच्या थ्रू. आणि मग त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही त्या तिथल्या फॉरेन गव्हर्नमेंटलाच डायरेक्ट, तो बायर असल्यामुळे त्याला सेल केला जाईल, डायरेक्ट sales to end users. The company should be aware that if product is sold in such a direct fashion, the exporter is responsible for shipping, payment collection, and product servicing unless other arrangements are made. Unless the cost of providing these services is built into the export price, the company could end up making far less than originally intended. म्हणजे आता इथे डायरेक्ट सेलिंग जेव्हा केलं जातं, तेव्हा कंपनीला कुठल्या गोष्टींची म्हणजे जे काही प्रिकॉशन्स कशा घ्याव्या लागतात बघा, की एक्सपोर्टर काय कुठल्या गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल असेल, शिपिंगसाठी असेल, पेमेंट कलेक्शनसाठी असेल. म्हणजे आता तुम्ही शिपिंग करताय, तो प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करताय, तर तो कुठल्या वेने जाणार आहे, त्याचं पेमेंट कसं ठरवणार आहात, तुमची सर्व्हिस कशी असेल प्रोडक्टची. तर ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्या एक्सपोर्टर कंपनीवर येतात. ओके, म्हणजे गव्हर्नमेंट जरी तिथलं बाय करणार असेल, तर ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे किंवा कंपनीकडे असेल. सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह काय करतात आता यामध्ये बघा. Representative uses the company's product literature and samples to present the product to potential buyers. आता सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह काय करतात, कंपनी प्रोडक्ट लिटरेचर अँड सॅम्पल्स टू प्रेझेंट द प्रोडक्ट टू पोटेन्शियल बायर्स. म्हणजे काही सॅम्पल्स दाखवले जातात जे तुमचे बायर्स आहेत त्यांना, किंवा हे रिप्रेझेंटेटिव्ह लिटरेचर, प्रोडक्ट लिटरेचर म्हणजे प्रोडक्टची डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात पोटेन्शियल बायर्सला. Representative usually handles many complementary lines that do not compete, and the sales representative usually works on a commission basis. इथं प्युअरली कमिशन बेसवरच हे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह काय केलेले असतात, अपॉइंट केलेले असतात. Assumes no risk or responsibility and is under contract for a definite period of time. म्हणजे हे जे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही अपॉइंट केलेत, यांच्यामध्ये काय केलेलं असतं, कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं. एक डिफायनेट पिरियड ऑफ टाइम म्हणजे ठरवून घेतलेला असतो टाइम पिरियड, 2 इयर्स, 3 इयर्स, 5 इयर्स. म्हणजे अशा पद्धतीने ते सेलिंग तुमचं फॉरेन मार्केटमध्ये करतात. कॉन्ट्रॅक्ट डिफाईन्स टेरिटोरी, टर्म्स ऑफ सेल. म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये कुठल्या गोष्टी असतात, मग हा एक पार्ट महत्वाचा आहे. म्हणजेच काय की तुम्ही कुठल्या एरियामध्ये करणार आहात, टेरिटोरी तुमचा एरिया कुठला आहे, टर्म्स ऑफ सेल्स कशा आहेत, सेलिंग करताना काही पॉलिसीज आहेत का तुमच्या, काही स्ट्रॅटेजीज आहेत का, कम्पेन्सेशन कसं असेल, मेथड ऑफ कम्पेन्सेशन, जर काही नुकसान होत असेल तर ती नुकसान भरपाई कशी घेतली जाईल, रिझन्स अँड प्रोसिजर्स फॉर टर्मिनेटिंग द ऍग्रीमेंट. म्हणजे कुठल्या ऍग्रीमेंट मध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रोसिजर ठरवलेल्या आहेत, काही रिझन्स असतील की ज्या वेळेस तुम्ही काय करू शकता, ते ऍग्रीमेंट तोडू शकता. तर तुम्ही बिझनेस लॉ शिकलात की नाही, बिझनेस लॉ पण मीच मला वाटतं तुम्हाला शिकवलाय फर्स्ट इयरला, की ऍग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट हा जो पार्ट आहे, तर जे ऍग्रीमेंट आहे ते मध्येच जर तुम्ही ब्रेक करत असाल विदाउट प्रोव्हिजन, तर तुम्हाला त्यासाठी काय केले जाते, शिक्षा केली जाते. म्हणून कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही गोष्टी ह्या सुरुवातीलाच आपण काय करतो की टर्मिनेट जर केलं, मध्ये ब्रेक केलं ते कॉन्ट्रॅक्ट, तर त्यासाठी तुम्हाला काय प्रोव्हिजन्स आहेत तुमच्या अग्रीमेंट मध्ये हे ठरवून घेतलेलं असेल. सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह मे ऑपरेट ऑन आयदर अन एक्सक्लुझिव्ह और नॉन एक्सक्लुझिव्ह बेसिस. ओके, आता इथे तुम्हाला आता सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणी जातं का मला सांगा, त्यासाठी सुद्धा काही ॲबिलिटीज आवश्यक आहेत, बरोबर ना. तुम्ही कशामुळे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह बनताय, तुमच्याकडे असं काय स्पेशलायझेशन आहे, तर यामध्ये एक्सक्लुझिव्हचं मिनिंग तेच आहे की एक्सक्लुझिव्ह और नॉन एक्सक्लुझिव्ह बेसिस. म्हणजे काय
की सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह कशा पद्धतीने ऑपरेट केले जातात, तर काही ठराविक लोकांनाच प्रवेश मिळतो या फील्डमध्ये. जसं की सगळेच हॉलिवूड बॉलिवूड ऍक्टर तर नाही होऊ शकणार आहेत, कारण की जे स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सेल्स रिप्रेझेंटेटिव्हचा रोल फार इम्पॉर्टंट असतो बघा. त्याच्या थ्रू जेव्हा तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स फॉरेन मार्केटमध्ये पाठवताय, ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कमिशन बेसवर ते काम करतायत. तुम्ही जेवढं जास्त सेलिंग कराल तेवढं जास्त कमिशन त्या रिप्रेझेंटेटिव्हला काय होणार आहे, मिळणार आहे. मग त्यासोबत आपण अग्रीमेंट करतो, कारण की अग्रीमेंट नसेल तर तो कुठल्याही स्टेपला काय करू शकतो, इन्कार करू शकतो. म्हणजे इथे एजंट्स पण त्याच पद्धतीने आहे बघा. वाईडली मिसअंडरस्टूड टर्म एजंट मीन्स अ रिप्रेझेंटेटिव्ह हू नॉर्मली हॅज ऑथॉरिटी परहॅप्स इव्हन पॉवर ऑफ अटर्नी. एजंट म्हणजे काय, की ज्याच्याकडे परमिशन आहे, लायसन आहे, पॉवर ऑफ अटर्नी आहे, त्याला राईट्स प्रोव्हाइड केलेले आहे टू मेक अ कमिटमेंट ऑन बिहाफ ऑफ द फर्म ही ऑर शी रिप्रेझेंट्स. म्हणजे ही पॉवर ऑफ अटर्नी कोण देतं, फर्म देतं बरोबर एजंटला, की त्यांच्या ऍब्सेन्स मध्ये जे काही डिसिजन्स आहेत, ज्या काही कमिटमेंट्स आहेत बायर सोबत करणार आहात तुम्ही, तर त्या या एजंट्सच्या थ्रू केल्या जातात. Firms in the developed countries have stopped using the term and instead rely on the term representative, since agent can imply more that intended. Any contract should state whether the representative or agent does or does not have legal authority to obligate the firm. म्हणजे इथे काय सांगितलंय, की हे जे रिप्रेझेंटेटिव्ह सॉरी एजंट्स आहेत, तर डेव्हलप कंट्रीज ह्या लोकांना नाही घेत. ते रिप्रेझेंटेटिव्हचा वापर करतात, शक्यतो एजंट्स वापरत नाही. कारण की ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्या त्यांची पॉवर ऑफ अटर्नी दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकत नाही, किंवा तशा पद्धतीची प्रोव्हिजन ह्या डेव्हलप कंट्रीजकडे नाही. ते करतच नाहीत, कारण ते रिप्रेझेंटेटिव्ह वापरतात आणि त्यांच्या थ्रू त्यांचे प्रोडक्ट्स फॉरेन मार्केटमध्ये सेल करतात. इनडायरेक्ट सेलिंग और एक्सपोर्टिंग ऑल्सो नोन ॲज द local or domestic channel, and the distinction between direct exporting and indirect exporting is on the basis of how exporter carries out the transaction flow between himself and the foreign importer or buyer. म्हणजे आता हे जे चॅनल्स आपण पाहिले डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स, तर डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग जे आहे ते कुठल्या बेसवर केलं जातं, तर ती कंपनी जी आहे तिचा ट्रान्झॅक्शन फ्लो कसा आहे, किंवा एक्सपोर्टर कॅरीज द ट्रान्झॅक्शन फ्लो बिटवीन हिमसेल्फ अँड फॉरेन इम्पोर्टर. म्हणजे जो बायर आहे, फॉरेन इम्पोर्टर आहे, तो प्लस आपली जी कंपनी आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकतं, आहे पॉसिबिलिटीज कुठल्या आहेत. कधी कधी एखादा चॅनल आपल्याकडे अवेलेबलच नसते, म्हणजे ऑप्शन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एक सिलेक्टिव्ह असं चॅनल काय करावं लागेल, चूज करावं लागेल. लक्षात आलंय? म्हणजे त्या ट्रान्झॅक्शन फ्लोवर ते डिपेंड करतं, की तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्टिंग किंवा इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग कसं करणार आहात फॉरेन बायरशी. ओके. टाइप्स ऑफ इनडायरेक्ट चॅनल बघा. आता इनडायरेक्टली कसं सेलिंग केलं जातं फॉरेन मार्केटमध्ये. कमिशन एजंट्स, कमिशन ऑर बाइंग एजंट्स आर फाइंडर्स फॉर फॉरेन फर्म्स दॅट वॉन्ट टू परचेस डोमेस्टिक प्रोडक्ट्स. डोमेस्टिक म्हणजे आपल्या होम कंट्री मधले प्रोडक्ट्स हे कमिशन एजंट्स काय करतात, परचेस करतात. आणि फॉरेन फर्म्स ज्या आहेत, फाइंडर्स फॉर फॉरेन फर्म्स म्हणजे कुठल्या फॉरेन मार्केटमध्ये ह्या प्रोडक्टला डिमांड आहे किंवा त्याची रिक्वायरमेंट आहे, ते सर्च केलं जातं. ते सतत शोधत राहतात हे कमिशन एजंट्स. दे सीक टू ऑब्टेन द डिझायर्ड आयटम्स ॲट द लोवेस्ट पॉसिबल प्राइस अँड आर पेड अ कमिशन बाय देअर फॉरेन क्लायंट्स. म्हणजे ते फॉरेन क्लायंट्स कडून काय करतात, कमिशन घेतात. म्हणजे कुठले डिझायर आयटम्स त्यांना अपेक्षित आहेत, ते डिझायर्ड आयटम्स फॉरेन मार्केट मधला कस्टमरला जे आयटम्स हवेत, ते आयटम्स आपल्या होम कंट्री मधल्या कंपनीज कडून हे कमिशन एजंट्स कमी प्राइसला परचेस करतात आणि फॉरेन क्लायंट्स कडून त्याचं कमिशन घेतलं जातं. इन सम केसेस दे मे बी फॉरेन गव्हर्नमेंट एजन्सीज. म्हणजे त्यामध्ये कमिशन एजंट्स मध्ये कोण कोण असतं मोस्टली, तर फॉरेन गव्हर्नमेंट एजन्सी आहेत, quasi governmental firms आहेत, import to locate and purchase desired goods, and foreign government purchasing missions are one example. आता एक्सपोर्ट मॅनेजमेंट कंपनीज आहेत, यामध्ये सेकंड इनडायरेक्ट चॅनल बघूया आपण. यामध्ये
EMC म्हणजे एक्सपोर्ट मॅनेजमेंट कंपनी कशा काम करतात, इनडायरेक्ट चॅनल म्हणजे इनडायरेक्ट चॅनल म्हणून त्यांचं वर्क कसं आहे, फंक्शनिंग कसं आहे. इट ऍक्ट्स ॲज द एक्सपोर्ट डिपार्टमेंट फॉर वन ऑर सेव्हरल प्रोड्युसर्स ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. म्हणजे यांचे एक्सपोर्ट डिपार्टमेंट असतात. त्याच्या मॅनेजमेंट कंपनीज आहेत एक्सपोर्ट मॅनेजमेंट कंपनीज. इट सॉलिसिट्स and transacts business in the names of the producers. It represents or in its own name for a commission. म्हणजे त्या प्रोडक्ट्सला ते बिझनेस कसा करतात की प्रोड्युसर्सच्या नावाने तो ट्रान्सॅक्ट केला जातो बिझनेस. पण इथे जे काही कमिशन आहे, इट रिप्रेझेंट्स ऑर इन इट्स ओन नेम फॉर अ कमिशन, सॅलरी ऑर रिटेलर्स प्लस कमिशन. रिटेनर प्लस कमिशन म्हणजे एक्सपोर्ट कंपनीज काय करतात की त्या स्वतःच्या नावे काय करतात, कमिशन घेतात, सॅलरी घेतात. आता इथे पुढचा पार्ट इम्पॉर्टंट आहे बघा. सम EMC प्रोव्हाइड इमिजिएट पेमेंट फॉर द प्रोड्युसर्स products by either arranging financing or directly purchasing products for resale. म्हणजे आता इमिजिएट पेमेंट त्या प्रोव्हाइड करतात. म्हणजे जे प्रोड्युसर्सचे प्रोडक्ट्स आहेत, आता ही जी एक्सपोर्ट मॅनेजमेंट कंपनी आपल्या इंडियामध्ये आहे असं इमॅजिन करूया. तुमच्या क्लासमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते प्रोड्युसर्स आहेत, ते प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन करतात. त्या सगळ्यांकडून त्या कंपनीने काय केलं, परचेस केले ते प्रोडक्ट्स, त्यांचे इमिजिएट पेमेंट्स केले. आणि जे काही फायनान्सिंग आहे, डायरेक्टली परचेसिंग प्रोडक्ट्स फॉर रिच सेल म्हणजे काय की ते परचेस केलेले प्रोडक्ट्स डायरेक्टली कुठे रिसेलिंगला ठेवले जातात, म्हणजे फॉरेन मार्केटमध्ये. अशा पद्धतीने ही EMC कंपनी काय करते, वर्क करते. ओके. EMC usually specialize either by product or by foreign market or both. Because of their specialization, the best EMC know their products and the markets they serve very well and usually have well-established network of foreign distributor. म्हणजे EMCचं एक नेटवर्क आहे फॉरेन मार्केटमध्ये, जे काय करतं, कंटिन्युअसली सर्चिंग करत राहतं की कुठली डिझायर्स आहेत तिथल्या कस्टमरच्या, कुठल्या टाईपचं त्यांची डिमांड आहे, फॉरेन डिस्ट्रीब्युटर्स कोण आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या ऍक्शन्स असतात त्या क्विक ऍक्शन्स असतात. दिस इमिजिएट ऍक्सेस टू फॉरेन मार्केट इज वन ऑफ द प्रिन्सिपल रिझन फॉर युजिंग अन EMC. सो वन डिसएडव्हान्टेज, आता EMCचं डिसएडव्हान्टेज काय दिलाय, इट इज इन using an EMC is that a manufacturer may lose control over foreign sales. Obviously, export कंपनीला, आता मी जसं एक्झाम्पल दिलं की तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही प्रोड्युसर्स आहात, तुम्ही प्रोडक्टचं प्रोडक्शन करताय आणि सेल करताय त्या एक्सपोर्ट कंपनीला, सॉरी मॅनेजमेंट कंपनीला, EMC ला. तर EMCच्या थ्रू जेव्हा तुमचा प्रोडक्ट रिसेल केला जातो फॉरेन मार्केटमध्ये, ऑब्व्हियसली तुमचा स्वतःचा कंट्रोल तुमच्या सेलिंगवर राहणार आहे का, नाही, कारण हा इनडायरेक्ट चॅनल आहे. समजलं? पुढचा पार्ट आहे एक्सपोर्ट ट्रेडिंग कंपनी. आता EMC म्हणजे मॅनेजमेंट कंपनी आणि ही ट्रेडिंग कंपनी आहे, एक्सपोर्ट ट्रेडिंग कंपनी, ETC आहे. इट फॅसिलिटेट्स द एक्सपोर्ट ऑफ डोमेस्टिक गुड्स अँड सर्व्हिसेस. आता एक्सपोर्ट केले जातात आपल्या डोमेस्टिक मार्केट मधले गुड्स आणि सर्व्हिसेस. Like an EMC and ETC can either act as an export department for producers or take a title to the product and export for its own account. म्हणजे ते त्यांच्या ओन अकाउंट वरून ते सेल करतात फॉरेन मार्केटमध्ये. म्हणजे त्यांचं जे एक्सपोर्ट डिपार्टमेंट आहे ते काय करतं, अगोदर परचेसिंग करतं डोमेस्टिक मार्केट मधले प्रोडक्ट्स आणि त्यांच्या ओन अकाउंटवर त्यांच्या ओन याने काय करतात, ओन टायटलने सेल केले जातात फॉरेन मार्केट्स मध्ये ते प्रोडक्ट्स. Therefore, the term ETC and EMC are often used interchangeably. म्हणजे हे EMC आणि ETC ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कशा आहेत, इंटरचेंजेबल आहेत. कधी आपण या वेने एक्सपोर्टिंग करू किंवा कधी ETC ने करू, EMC ने किंवा ETC ने. A special kind of ETC is a group organized and operated by producers. ETC म्हणजे काय की हा एक ग्रुप आहे, ऑर्गनाइज केलेला ग्रुप आहे, म्हणजे ट्रेडिंग मध्ये ते लोक काम करतात अँड ऑपरेटेड बाय प्रोड्युसर्स. These ETC can be organized along multiple or single industry lines. समजलं? आता पुढचा तुमचा पार्ट आहे तो एक्सपोर्ट एजंट्स, मर्चंट्स और रिमार्केटर्स. दे आर ऑल्सो इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युटिंग चॅनल्स.
म्हणजे आता यांच्या थ्रू कशा पद्धतीने तुम्ही डिस्ट्रीब्युशन करताय, तुम्ही इथे बघू शकता की एक्सपोर्ट एजंट्स जे आहेत, मर्चंट्स आहेत, रिमार्केटर्स आहेत. एक्सपोर्ट एजंट्स, मर्चंट्स और रिमार्केटर्स परचेस प्रोडक्ट्स डायरेक्टली फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर, पॅकिंग अँड मार्किंग द प्रोडक्ट्स अकॉर्डिंग टू देअर ओन स्पेसिफिकेशन. म्हणजे पॅकिंगचा जी काही रिस्पॉन्सिबिलिटी ते स्वतः घेतात. पॅकिंग आणि मार्किंग प्रोडक्टला जे काही आपण पाहिलं याच्या अगोदरच्या याच्यामध्ये पॉइंटमध्ये, तर मार्किंग करणं म्हणजे कशा पद्धतीचे सायन्स सिम्बॉल्स दिले जातात ज्यामुळे आयडेंटिफाय करू शकतो तो इम्पोर्टर की हे कुठल्या टाईपचे प्रोडक्ट्स आहेत किंवा कशा पद्धतीने हँडल केले पाहिजे, याच्यासाठी मार्किंग केलं जातं, पॅकिंग केलं जातं. तर हे ऑन स्पेसिफिकेशन म्हणजे जो परचेस करणारा एजंट असेल, मर्चंट असेल, रिमार्केटर असेल, तो डिसाइड करेल. देन सेल ओव्हरसीज थ्रू देअर कॉन्टॅक्ट्स इन देअर ओन नेम्स अँड अज्युम ऑल रिस्क फॉर अकाउंट्स. म्हणजे हे फुल्ली रिस्पॉन्सिबिलिटी घेतात त्या प्रोडक्टची. फक्त मॅन्युफॅक्चरर कडून ते काय करतात, परचेस करतात. आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून ते परचेस करायचे आणि स्वतःच्या बेसवर स्वतःच्या अकाउंट नेमने ते काय करतात, बाहेरच्या फॉरेन कंट्रीज मध्ये ते सेल करतात. आता कुठले फॅक्टर्स सिलेक्शनसाठी इन्फ्लुएन्सिंग आहेत, तर सिलेक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल्स मध्ये त्यांनी कुठल्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे, प्रिकॉशन्स काय घ्यायच्या आहेत. तर चुजिंग द राईट पार्टनर इज अ मेजर फॅक्टर इन द सक्सेस ऑफ रिलेशनशिप इन द डिस्ट्रीब्युटर सिलेक्शन. फॉलोइंग आर स्टेप्स इन अ डिस्ट्रीब्युटर सिलेक्शन. केअरफुल स्पेसिफिकेशन ऑफ व्हॉट इज रिक्वायर्ड फ्रॉम द डिस्ट्रीब्युटर. म्हणजे की तुम्ही ही गोष्ट फिक्स करायची की डिस्ट्रीब्युटर कडून तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे, कुठल्या गोष्टी तुम्हाला स्पेसिफाय करा, कुठले प्रोडक्ट्स, कुठल्या सर्व्हिसेस तुम्ही फॉरेन मार्केटमध्ये सेल करणार आहात. म्हणजे हा एक फॅक्टर राहिला. इव्हॅल्युएट ट्रॅक रेकॉर्ड ऑफ डिस्ट्रीब्युटर ऍज अ पास्ट परफॉर्मन्स इज बेस्ट इंडिकेटर ऑफ फ्युचर बिहेवियर. म्हणजे तुमच्या डिस्ट्रीब्युटरचं पास्ट रेकॉर्ड बघा ना. बऱ्याचदा काय होतं की पास्ट रेकॉर्ड जर तुमचं ब्लॅक लिस्टला नाव असेल तर कदाचित तुम्ही त्या कंपनीला, फर्मला प्रॉफिट देऊ शकणार नाही आहात. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, फॉरेन मार्केटमध्ये तुमच्या आतापर्यंत तुम्ही किती सेलिंग केलंय, हे जर तुम्हाला माहिती असेल तर मॅन्युफॅक्चररने ती रिस्क घ्यायची की तो डिस्ट्रीब्युटर चॅनल काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. अश्युअर द डिस्ट्रीब्युटर दॅट द कंपनीज प्रोडक्ट लाईन विल हॅव अ रिझनेबल शेअर ऑफ डिस्ट्रीब्युटर बिझनेस. ओके. प्रोडक्ट लाईन बघायची त्या डिस्ट्रीब्युटरची, तो कुठल्या लाईनला काम करतो. बरोबर. आपल्याला एखाद्या ठिकाणी बघा साधं सिंपल आहे की एखादा ड्रायव्हर तुम्हाला घेऊन जायचा आहे, बरोबर ना. म्हणजे आता तुम्हाला फोर व्हीलर तुमची कुठली असेल, तुमची फॅमिली सपोज आहे आणि फॅमिलीला घेऊन जाणार आहात, तुम्हाला एखादा ड्रायव्हर पाहिजे, तुम्ही मुंबईत जाताय, तर तुम्ही ड्रायव्हर शोधताना कसा शोधता, कुठल्या लाईनला तो काम करतो. लाईन म्हणजे काय असतं की तो ट्रकचा ड्रायव्हर आहे, रिक्षा ड्रायव्हर आहे की काय आहे, किंवा तो हायवेला गाडी चालवतो का. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपण का समजून घेतो, कारण त्याची लाईन कळली तर आपल्याला काय होईल की आपलं जे काही त्याचा जो परफॉर्मन्स आहे त्याची इनडायरेक्टली आपल्याला आयडिया मिळते. म्हणजेच काय की त्याचा बिझनेस कळतो आणि बिझनेस कळला म्हणजे आपण त्याच्यावर काय करू शकतो, ट्रस्ट करू शकतो. एंटर इनटू डिस्ट्रीब्युटर. आता त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट मेन्शन केली बघा. अपार्ट फ्रॉम ऑल द अबव मेन्शन स्टेप्स, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन एक्सपोर्टर, प्रोडक्ट्स, सेगमेंटेशन, मार्केट फीचर्स, कंपनी फीचर्स अँड ऑब्जेक्टिव्ह. प्रोडक्ट फीचर्स काय आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे की डिस्ट्रीब्युशनचा चॅनल कुठला असला पाहिजे. इट डिपेंड्स ऑन द काइंड्स ऑफ प्रोडक्ट यू आर एक्सपोर्टिंग, वेदर द प्रोडक्ट इज पेरिशेबल, ड्युरेबल और बल्की, डिसाइड्स राइट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. पेरिशेबल प्रोडक्ट होना मतलब क्या आहे, पेरिशेबल म्हणजे खराब होणारे लवकर. जसं की मी तुम्हाला फ्लावर्सचं एक्झाम्पल मागे सांगितलं होतं की फ्लावर्स सारखे प्रोडक्ट्स जर असतील तुमचे, तर ते काय होतात की जास्त वेळ जर तुम्ही स्टोरिंग मध्ये ठेवले तर कदाचित तो प्रोडक्ट खराब होण्याची शक्यता असते. मग अशा गोष्टीसाठी तुम्ही काय करता की कमीत कमी वेळेमध्ये तो फॉरेन मार्केटमध्ये कुठल्या डिस्ट्रीब्युशन चॅनल थ्रू पोहोचणार आहे, तर आपण एअरवेचा चॅनल यूज करतो. त्याचं कारण काय की डिस्ट्रीब्युटरने जेवढा फास्टली तो तिथे पोहोचेल डिस्ट्रीब्युटर्सच्या थ्रू, तेवढी तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स त्या प्रोडक्टचा बेटर राहील आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळेल. ओके. ड्युरेबल आहे का, टिकाऊ आहे का, जर तसं असेल तर आपण शिपमेंट करू शकतो. म्हणजे शिपमेंटच्या थ्रू जर जात असेल तर खूप वेळ जरी गेला मध्ये, तरी सुद्धा एक्सपोर्ट केल्यानंतर तो इम्पोर्टरकडे पोहोचेपर्यंत मधला जो टाइम पिरियड आहे, लॉंग डिस्टन्स असल्या कारणाने, तरी सुद्धा तो सेफ राहू शकतो. आलं लक्षात. म्हणजे त्या प्रोडक्टच्या फीचरवर ते डिपेंड करेल की डिस्ट्रीब्युशनचा चॅनल कुठला असेल. ओके.
मार्केट सेगमेंट कुठलं आहे? डिस्ट्रीब्युटर मस्ट बी फॅमिलियर विथ युअर टार्गेट कंझ्युमर अँड सेगमेंट. म्हणजे आता तुमचं सेगमेंट म्हणजे काय की तुमचा प्रोडक्ट वापरणारे तिथले फॉरेन मार्केट मधले बायर्स कोण आहेत. जसं आपण पाहिलं की डोमेस्टिक मार्केटमध्ये जेव्हा आपले बायर्स स्मॉल किड्स असतील तर सॉरी स्मॉल चाइल्ड्स असतील तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय की त्यांच्यासाठी पर्चेसिंग करणारा त्यांचा ग्रुप कुठला आहे बाहेरचा पॅरेंट्स आहेत त्यांचे. मग त्या पॅरेंट्स सोबत किंवा त्या सेगमेंट सोबत कोण फॅमिलियर आहे असा डिस्ट्रीब्युटर तुम्हाला काय करावा लागेल सिलेक्ट करावा लागेल किंवा तो डिस्ट्रीब्युशनचा चॅनल सिलेक्ट करावा लागेल. चेंजेस ड्युरिंग द प्रोडक्ट लाईफ सायकल. आता प्रोडक्ट लाईफ सायकल जेव्हा चेंज होते म्हणजेच काय होतं की प्रोडक्ट हा एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेजला जातो. फर्स्ट तुमची स्टेज जी आहे इंट्रोडक्शन मधून ग्रोथला गेला किंवा ग्रोथ मधून मॅच्युरिटीला जात असेल तर अशा केसमध्ये आपल्याला ही प्रिकॉशन घ्यावी लागते की नक्की कुठला डिस्ट्रीब्युशनचा चॅनल यूज करायचा. सो हिअर राईट डिफरंट चॅनल्स कॅन बी एक्सप्लॉयटेड ॲट डिफरंट पॉइंट्स in the PLC. Foldway scooters are now available everywhere. Once they were sold via a few specific stores. म्हणजे काय झालं की जेव्हा हा फोल्डवे स्कूटर्स आहेत हा जो प्रोडक्ट आहे की आता सगळीकडे अवेलेबल आहे सगळ्या स्टोअर्स मध्ये. पण पूर्वी कसं होतं की तो फक्त काही सिलेक्टिव्ह स्पेसिफिक अशा स्टोअर्स मध्येच अवेलेबल होता. म्हणजे तुम्हाला PLC कळली त्या प्रोडक्टची प्रोडक्ट लाईफ सायकल समजली की तुम्हाला आयडिया येते. प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर फिट मध्ये काय इज देअर अ मॅच बिटवीन देअर पॉलिसीज स्ट्रॅटेजीज इमेज अँड युअर्स लुक फॉर सिनर्जी. म्हणजे जो प्रोड्युसर आहे आणि डिस्ट्रीब्युटर आहे दोन लोकांमध्ये कॉन्ट्रॅक्ट कधी होतं किंवा अग्रीमेंट कधी होतं हे मला सांगा की दोघांच्याही पॉलिसी सेम सिमिलर असतील स्ट्रॅटेजी सेम सिमिलर असतील त्यांची इमेज मार्केटमध्ये काय आहे त्यावर डिपेंड करेल की तुम्ही तो डिस्ट्रीब्युशन चॅनल यूज करा. जर दोन लोकांच्या मध्ये काही गोष्टी मॅच करत नसतील तर कदाचित तुमच्यामध्ये कुठलंही रिलेशन बनणार नाही आणि त्यामुळे अग्रीमेंट सुद्धा होऊ शकत नाही कुठलंही कॉन्ट्रॅक्ट बनू शकत नाही. तर हा पार्ट इथे येतो. कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत कंपनीला नक्की अचीव काय करायचं आहे तिची फायनान्शियल स्ट्रेंथ वाढवायची आहे साईज वाढवायची आहे किंवा त्यामध्ये दिलाय प्रोडक्ट मिक्स पास्ट चॅनल एक्सपिरियन्स ओव्हर ऑल मार्केटिंग पॉलिसीज अँड चॅनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे त्या चॅनलच्या थ्रू तुम्ही काय केलं की फॉरवर्ड केलात तो प्रोडक्ट तर कदाचित तुम्हाला काही अचिव्हमेंट्स मिळणार आहेत का तर तो चॅनल तुमच्यासाठी बेनिफिशियल आहेत का तर तो चॅनल यूज केल्यामुळे कंपनीला काय बेनिफिट मिळणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला विचार करावा लागतो. कॉम्पिटिटर्स फीचर्स काय आहेत आता कॉम्पिटिटरचे फीचर्स बघताना आपण बघतो की त्या मार्केटमध्ये कॉम्पिटिटर कोण आहे. Sometimes it may be appropriate to adopt channel policy similar to that of the competitor, but sometimes it may be more profitable to design quite a different channel policy. म्हणजे कॉम्पिटिटर ज्या पॉलिसीज यूज करतो त्या फॉरेन मार्केटमध्ये त्या तुम्ही यूज करण्याचा प्रयत्न करा. आता फॉरेन इंटरमिडियरीज सुद्धा आहेत काही टाइप्स ऑफ फॉरेन इंटरमिडियरी त्यामध्ये इम्पोर्टर्स आहेत who import the product in large quantities as a foreign buyer. Such importers include trading houses. ट्रेडिंग हाऊसेस तिथे काय करतात ते इम्पोर्ट करून स्टोअर करून ठेवला जातो. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर्स आहेत who maintains large stock of product who has a right to sell the product in a particular area. म्हणजे ह्या डिस्ट्रीब्युटर्सच्या थ्रू एका पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर टाइप ऑफ कस्टमरला म्हणजे सेगमेंटला तो प्रोडक्ट काय केला जातो सेल केला जातो. होलसेलरचा रोल काय इट इज वन हू बाईज फ्रॉम द इम्पोर्टर ऑर डिस्ट्रीब्युटर ऑर बाय डायरेक्टली फ्रॉम द एक्सपोर्टर अँड सेल इट टू द रिटेलर. ओके रिटेलरचा रोल काय लार्ज रिटेलर मे बाय फ्रॉम एक्सपोर्टर and supermarket and sell it to customer or may even buy from distributor or wholesaler. म्हणजे हे रिटेलर्स काय करतात आपण मागच्याच टॉपिक मध्ये पाहिलं की एक्सपोर्ट करणारी जी कंट्री आहे किंवा एक्सपोर्टर जो आहे तुमचा त्याच्याकडून तो बाय केला जाईल प्रोडक्ट म्हणजे एखाद्या होम कंट्री मधून आणि तो जे काही होस्ट कंट्रीज आहेत म्हणजे फॉरेन मार्केट आहे तिथे तो रिसेल केला जाईल डिस्ट्रीब्यूट केला जाईल रिटेलर्सच्या थ्रू. फॉरेन रिटेलर्सचं हे काम आहे. मल्टिपल चॅनल्स काय करतात समटाइम अन एक्सपोर्टर मे यूज मल्टिपल चॅनल्स टू सेल देअर प्रोडक्ट्स. म्हणजे काही कंपनीज किंवा काही फर्म्स काही एक्सपोर्टर्स असे आहेत की ते एकापेक्षा अधिक चॅनल सुद्धा वापरतात डिस्ट्रीब्युशनसाठी जेव्हा त्यांना तो एक्सपोर्ट करायचा आहे प्रोडक्ट त्यांचा. ओके समजते ना खूप इझी आहे.
गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत की ज्यांच्या थ्रू काय केलं जातं. सम कंट्रीज इन्व्हॉल्व इन बाईंग लार्ज क्वांटिटी ऑफ सर्टन गुड्स ऑफन ऑन लॉंग टर्म बेसिस. हे डिपार्टमेंट सुद्धा अशा पद्धतीचं काम करतात. ते बाय करतात लार्ज क्वांटिटी मध्ये गुड्स. जसं आपण अगोदरच्या कन्सेप्ट मध्ये पाहिलं की तुमचा एक्सपोर्टर डायरेक्टली जेव्हा सेल करतो फॉरेन मार्केटमध्ये, तेव्हा तिथला बायर कोण असतो की त्या फॉरेन गव्हर्नमेंट एजन्सीज असतात की ज्यांच्या थ्रू ते ऍट अ टाइम लार्ज क्वांटिटी मध्ये काय करतात, परचेसिंग करतात आणि नंतर त्या मार्केटमध्ये रिसेलिंग करतात. स्टेट बाईंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय की इन सम कंट्रीज द इम्पोर्ट्स ऑफ गुड्स आर डन बाय द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन लाईक द स्टेट ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे अशा काही ऑर्गनायझेशन पण आहेत ट्रेडिंगच्या की ज्या काय करतात, बाईंग करतात आणि मग ते प्रोडक्ट्स, इम्पोर्ट केलेले प्रोडक्ट्स पुन्हा त्या फॉरेन मार्केटमध्ये सेल केले जातात. जे अतिशय सिंपल आणि साध्या लँग्वेज मध्ये एक्सप्लेनेशन दिलंय. तुम्हाला पुढचा जो पार्ट आहे इंटरनॅशनल प्रमोशन डिसिजन, तो आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आजच्या लेक्चरमध्ये काही अडचण असेल तर मला विचारायचंय. ओके, थँक्यू सो मच.